मस्त गाडी आहे, एक नंबर चव मध्ये गेला तू. हो हो हो. ही मजा आली. या ठिकाणी जे मंदिर आहे हे श्री लक्ष्मीकेश्वरचं मंदिर आहे. हे जवळजवळ 750 वर्ष मंदिर जुनं आहे. गाभारा जो आहे तो 750 वर्ष जुना आहे. एखादं पिक्चरचं शूटिंग होते असं वाटतंय. तर नुकताच मी प्रवास करून आलो आणि आता पुन्हा चाललो बेलाला घेऊन तिला आवडेल अशा एका भन्नाट स्पॉटवर. मी इथे ॲडिशन सांगितलंय, मिसळमध्ये छान एक बटाटा वडा टाका. हावरा आहे, खादाड बोका म्हणतात. खादाड बोका नाही म्हणून. हां, वडावाली माझ्याकडे. थँक्यू. पण मी रिकमेंड करेन वड्यासोबत खा, मजा येते. तुझ्यासाठी सांगू वडा? नको नको. थँक्यू. काल खूप भटकावं लागतं, आम्हाला लेट झालं त्यामुळे चहा मिळाला नाही. खूप वेळानंतर अमृत तुल्य चहा पण मिळाला. कमाल मजा आली. म्हणजे इथे मिसळ मी तुम्हाला डेफिनेटली रेकमेंड करेन. मागे हा बघा हा एक वडाचा पार लागला. तर या वडाच्या पाराच्या बाजूलाच एक केशर चहा आहे. इथे समोरच मिसळ मिळते काकांकडे. छोटीशी मस्त गाडी आहे, एक नंबर चव. मटकीची उसळ आहे, मस्त भरपूर सारं फरसाण आणि वडा टाकला एक्स्ट्रा त्याच्यात. मजा आहे, नक्की रेकमेंड करेन. तर आम्ही हे आता संपवतो. बघूया, आम्हाला आता इथे जायचं आहे खाऊन पिऊन पटकन. कोणतं? प्राचीन कोकण. प्राचीन कोकण. प्राचीन कोकण नावाचं एक म्युझियम. म्युझियम आहे, तिथे आपण जाणार आहोत. फोटो काढणाऱ्याने कंपल्सरी गळ्यात घालायचं आहे. वरती गेलात की आयडी गाईड जर परत रेस्टॉरंटला एखाद्या छान शाळेतल्या विद्यार्थ्याप्रमाणे मी हे प्राचीन कोकणचे नियम ऐकले. खरं तर या स्पॉटला लहान मुलांनीच नाही, आपण सर्वांनीच जरूर यायला हवं. इकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे आपण पाहणार आहोत. आता आपण चाललोय या काळाच्या गुहेत, जिथे आपल्याला प्राचीन कोकण पाहायला मिळणार आहे. आले यार, इथले गाईड जे आहेत मस्त एक्सप्लेन करत आहेत. छान आवाजाचा टोन, सांगण्याची पद्धत टॉप नॉच.
अस्तित्वात होती. नाभिक, सुतार, कासार, चर्मकार हे लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत. त्यांच्या बदली त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असे. म्हणजेच एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाच्या घरी जाऊन केस व दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पायली म्हणजे आता ते 8 किलो धान्य मिळत असे. इतक्या अल्प मोबदल्यात ही लोक समाजाची सेवा करत असत. आमच्या नाभिकाविषयी आणखीन थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं. असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहिती असते व नाभिकाला माहिती असलेली प्रत्येक गोष्ट ही गावभर होते. ही खोताची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदरही होत्या व शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हतं. घराचा उंबरठा ही त्यांची मर्यादा असेल. ही खोताची घराची रचना पहा. खोत्या उंचवट्यावर बसल्या आहेत, त्याला ओटी असे म्हणतात. गावातील मान्यवर लोकांनी ओटीवर बसायची. ही समोर आहे ती पडवी आहे. गावातील सर्वसामान्य लोकांनी पडवीवर बसायचे. खोताच्या उजव्या बाजूला आहे देवघर. खोताच्या डाव्या बाजूला आहे स्वयंपाकघर. खोताच्या मागे आहे मागे. मजा त्याला इथे देते. हे कोकणी घर शेतकऱ्याचं दाखवलंय ना, हे हुबेहूब जुन्या काळातली जी घरं असायची तसंच्या तसं घर उभारलंय यांनी आणि खरंच भारी वाटतं हे बघ. शेतकऱ्याचं घर, गरिबीतला संसार आणि त्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या असायच्या त्या जबरदस्त रेखीव अशा इथे यांनी सजवलेत. आणि हे घर तुम्हाला नक्कीच एक तुमच्या जुन्या काळातलं आपली लोक सगळी कशी होती कोकणातली याची आठवण नक्की करून देईल. तर नक्की मित्रांनो हे बघायला विसरू नका. ते शेतकऱ्याची मुलगी दाखवली आहे जी छोट्या छोट्या खेळण्यांनी खेळते. इथे आपला ट्रेडिशनली 6 पॅक असणारा शेतकरी दाखवला आहे. त्याची बायको, मुसळ, लाकडी मुसळ दाखवलं आहे. ही जुन्या काळातली खेळणी दाखवली आहेत. आणि हे जे जुन्या काळातलं आपलं छप्पर असायचं आनाने बनवलेलं मस्त असं छान खळं अंगण. शेतकऱ्याच्या घराबाहेर असा बैल दिसतोय मस्त. ही बॅग माझी आहे. आणि इकडे प्रॉपर चूल दाखवली आहे की चुलीच्या वर असं कपडे सुकवायला एक उतव असायचा, उचल म्हणायचे त्याला. आणि हे इथे ठेगळ पडलेली गोधडी या सगळ्या गोष्टी. आणि इथे गौरी गणपती, तर जुनी मातीची भांडी पण दिसत आहेत. इथे सुताराचं घर लागलंय मला. लाकडी खेळणी, लाकडी गोष्टी. या इथे लोहार आहे. लोहाराची बायको. सगळे बुरुड, बांबूचे काम, पळकाम करणारी मंडळी. इथे आल्यानंतर तुम्हाला खूप मस्त माहिती मिळेल. म्हणजे इथे जे गाईड आहेत ते खूप प्रॉम्प्ट आहेत, खूप परफेक्ट माहिती आहे त्यांना सगळ्या गोष्टींची. तर त्यामुळे तुम्हाला खूप उत्तम अशी माहिती मिळेल. जुनी भांडी, त्याच्याकडे भरपूर धनसंपत्ती आहे. पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत होता की तिथून त्यांचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असतो. जेव्हा हे गावात जात असे तेव्हा यांच्या पायात चामड्याची वाणं, हातात घुंगराची काठी व खांद्यावरची फाटकी घोंगड या वेशभूषात जात असे. असे असले तरी प्रत्येक धनगराकडे 100 ते 125 गायी, 5 ते 25 म्हशीचा मालक हा होता. प्रत्येक गायी म्हशीची किंमत 8 ते 10 हजारापर्यंत असे. यांची संपूर्ण विक्री करायची म्हटल्यास त्याची किंमत काही लाखांवरती जात असे. इतक्या धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. कोकणातील माणसांची राहणीमान साधी असल्यामुळे त्यांची राहणीमान सुद्धा साधीच होती.
ही काचबंदी आहे. खैराचे झाड तोडले जाते, त्याच्या आतील भागांचे छोटे छोटे तुकडे केले जातात. ते तुकडे पहिल्या 4 मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जातात. जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानात उकळवला जातो व तो पाक सावळीमध्ये सुकत घालून त्याच्या छोट्या वड्या पाडल्या जातात. काच तयार होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. इथे ना एक मचान आहे, मस्त आहे वरती. तुम्ही वरती जाऊन दाखवतो, तुम्हाला कसं वाटतंय. एकदम टोकावर आलोय बाबा. हा वरून व्ह्यू आहे. मी एवढं वर आलोय आणि हा बघा, हा भेडले माड आहे. मी माडाच्या टोकाला आहे, म्हणजे जवळपास 20-30 फूट. बघा खाली एवढीशी दिसतात माणसं. कसं वाटतंय तुला प्राचीन कोकण? आणि ह्या भोपळ्याला कसं वाटते आहे? छान छान. कसे वाटते इथे? सांग याला, सांग याला, बाबूला सांग. छान छान. कसे आहे? आम्ही प्राचीन कोकणमधलं शंख प्रदर्शन जस्ट पाहिलं. हा इथला शेवटचा पॉईंट असतो. आणि आत्ता वेळ झाली विश्रांतीची. ऊन तापलेलं आहे मस्तपैकी. तर आम्ही आता इथे थोडा वेळ मस्त हॉटेलवर जाऊन, रूमवर जाऊन विश्रांती करणार आहोत आणि तिथून संध्याकाळी बघूया बीचवर. मजा आली, मजा आली. चप्पल नको बेटा. आता आम्ही आलो आहोत मालगुण बीचला. मजा आली वेलूला. ये बाबांकडे जा चाली करत. परत आलं.
जायचं पाणी आलं. ओ, 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 ओ. जाऊच वाटत मामा. मला खूप मजा आली. बाबा घरी येणार आहे का आता? पाण्यात बुडला आहे. आता मी तुम्हाला अपडेट देतो ह्याच्या तंगड्यावरती झाल्या का. दोन्ही आजी आम्हाला ओरडणार आहेत. सिलेंडरच्या प्रॉब्लेममुळे ना इथे अनेक हॉटेल्स बंद आहेत, पण आज लकीली आम्हाला हे हॉटेल चालू मिळाले. आम्ही ठरवलेलं की आम्ही काहीतरी नाश्ता करू, पण आता आम्हाला बीचवरच जवळपास 7:30-8 वाजले. तर आम्ही ठरवलं की यार इथे काही मिळतंय का बघूया. स्वाद हॉटेल आज चालू आहे, गर्दी पण नाही आहे आणि इथे आत्ता आम्ही जेवायला आलो. आपलं जेवण आलेलं आहे आणि आता साईल एक्सप्लेन करणार आहे आपल्याला या स्वाद स्पेशल थालीमध्ये काय काय आहे. चपाती आहे, ही मुगाची भाजी आहे, डाळ आहे, पापड आहे, कोबीची भाजी आहे, कोशिंबीर आहे, हा इथला स्पेशल मोदक. सुरुवातीला चपाती दिली आहे. इथे आत्ता कोबीची भाजी ट्राय केली, मस्त आहे. मिसळ ट्राय करतोय. मटकीची अशी मस्त चव लागते. तिखट आहे, म्हणजे मला वाटलं ब्राह्मण पद्धतीचं जेवण आहे तर सगळं गोडगोड असेल तिथे, पण भाजी थोडीशी गोडसर आहे कोबीची. पण ही जी मटकीची उसळ आहे एक नंबर, लाजवाब चव आहे. चपाती पण अशी फार ऑइली वगैरे स्टिकी नाही आहे, नुसतं ड्राय चपाती आहे. उसळीची अशी चव रेंगाळते मस्त. ॲक्च्युली तुला पण फील झालं. झणझणीत आहे. थोडी कोशिंबीर ट्राय करूया. शिकशील नाही? हो, आपण पण हॉटेल चालू करूया. भारी लागले. म्हणजे असं सलाड रोज मिळालं ना, रोजचं सलाड घरी खायला कंटाळतो आपण. चपाती खाऊन झाली की भात येईल. फार काही तामझाम नाही, म्हणजे खूप व्हरायटी आणि मुंबईसारखे मोठं मेन्यू कार्ड नाही, लिमिटेड मेन्यू कार्ड आणि लिमिटेड गोष्टी, पण प्रॉपर आहे. स्पेशली व्हेज खाण्यासाठी तुम्ही हे घेऊ शकता. शेवटी मोदकाचा रिव्ह्यू देतो की कसं वाटतंय. इथलं मोदकाबद्दल मी बरंच ऐकलं आहे, म्हणजे तुम्ही यांच्या गुगल रेटिंग पण चेक कराल तर मोदकांची तारीफ खूप आहे. आता मस्तपैकी सगळ्या थाळीचा आस्वाद घेतो. आता आपलं सारण तर मस्त छान भरलेलं दिसते. तुपाची त्याच्यामध्ये गेलं तूप. आहा हा, म्हणजे तू असं फोडलायस आणि असं मला वाटतं मी खाऊ की काय. बेलू बघते तिकडून. बेलूला दे, पहिला बेलूला दाखव कसं आहे. या कसं आहे. अमृत आहे. अमृत. क्या बात आहे. तर हॉटेलमधले शेवटचे काही क्षण आणि हा शेवटचा पदार्थ मोदक. आता याचा मी रिव्ह्यू देऊन बघतो असं वाटतं. पारी मध्यम आकाराचीच आहे, मस्त सारण भरलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी घालतोय मस्त तूप. हो हो हो, कधी एकदा खातोय असं झालंय. वेला पडशील.
पहिला घास असंच आहे, अमृत. तर आज आहे शेवटचा दिवस आणि व्हिडिओ कसा वाटतो? तर या हॉटेलमध्ये आम्ही राहिलेलो. स्वप्नपूर्ती नावाचं हॉटेल आहे आणि डिसेंट आहे सर्व्हिस, म्हणजे रूम वगैरे एकदम टॉप क्लास, व्यवस्थित राहायला मिळतं. AC, नॉन AC, डिलक्स अशा सगळ्या प्रकारच्या रूम आहेत. फ्रंट व्ह्यू आहे एकदम. वाव. जबरदस्त व्ह्यू आहे आणि हा असं छान रूम. फायनली या हॉटेलमधून चेकआउट करून आम्ही आता पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. इथून आता आम्ही गावी जाणार आहोत. तर रत्नागिरीची ट्रेन झाली आमची वर आणि आता आम्ही चाललोय गावी. ट्रेन आली आहे. चलो. मित्रांनो, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि आता आपण भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ